नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेनुसार आता ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज थकीत आहे त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे। एवढंच नाही तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, अशी घोषणाही या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले। समितीच्या शिफारशी आणि निकषानुसार कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। कर्जमाफी संदर्भात बजेटमध्ये घोषणा होणे हे खूप महत्त्वाचे होते आणि लवकरच यावर आता अंमलबजावणी केली जाईल। या संदर्भातील जे अपडेट येईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।